आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यसभेच्या आपल्या दुसऱ्या जागेवर प्रसिद्ध वकील आणि राष्ट्रवादीचेच राष्ट्रीय सचिव माजिद मेमन यांना उमेदवारी दिली आहे। मेमन 24 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत अर्ज दाखल करतील। लातूर पॅटर्नचे जनक जनार्दन वाघमारे हे राज्यसभेमधून निवृत्त होतात, ते राष्ट्रवादीचे खासदार होते। त्यांची जागा आता माजिद मेमन घेतील। दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची आज एक बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये मेमन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। विशेष म्हणजे याच जागेसाठी परभणीच्या मंत्री फौजिया खान आणि हिंगोलीच्या राष्ट्रवादीच्या दुसऱ्या नेत्या सूर्यकांता पाटील यांच्याही नावाची चर्चा होती, पण अखेर मेमन यांनी उमेदवारी मिळवत बाजी मारली। मेमन यांच्या उमेदवारीने राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबईतला मुस्लिम मतांचा बेस आणखी पक्का करण्याचा प्रयत्न केलाय। पार्टी के अध्यक्ष माननीय शरद पवार जी, जिन्होंने पहले ही लोकसभा का चुनाव न लड़ने की घोषणा कर दी थी, उन्होंने पार्टी के इस अनुरोध को स्वीकार किया कि वे राज्यसभा में की सदस्यता ग्रहण करेंगे और इसलिए वे 24 जनवरी को मुंबई में अपना नामांकन दाखिल करेंगे। हमारी जो दूसरी सीट है राज्यसभा में, उसके लिए सुप्रसिद्ध वकील हमारी पार्टी के राष्ट्रीय सचिव जो वर्षों से पार्टी का कार्य कर रहे हैं, हमारे बड़े मित्र श्री माजिद मेमन प्रत्याशी होंगे। वे भी आदरणीय पवार साहब के साथ 24 जनवरी को अपना नामांकन मुंबई में दाखिल करेंगे। माजिद मेमन हे प्रसिद्ध कायदेतज्ञ आहेत आणि गेल्या 40 वर्षांपासून वकिली क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। मानवी हक्क अधिकाराचे सक्रिय कार्यकर्ते अशीही मेमन यांची ओळख आहे। याशिवाय बहुचर्चित खटल्यांमध्ये मेमन यांनी यशस्वी वकिली केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी ते गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहेत। बातमी आहे नागपूरमधल्या कायदा